नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक कुमार वानखडे, उत्तर लेखन झिरो टू हिरो या पुस्तकाचे लेखक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवानायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. बघा विद्यार्थी मित्रांनो, 24 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आलेला आहे. आता तो निर्णय काय आहे बघा, की शेड्यूल कास्टचं जे स्टेटस आहे आणि धर्मांतर म्हणजे जे शेड्यूल कास्ट मध्ये ज्यांनी ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे किंवा जे धर्मांतरित आहे त्यांना इथून पुढे घटनात्मक जे अधिकार आहे किंवा जे रूल्स किंवा म्हणता येईल आपल्याला कायद्याचं जे संरक्षण आहे ते त्यांना इथून पुढे प्राप्त होणार का? कुणाला? शेड्यूल कास्ट जे धर्मांतरित आहे. सो याच अनुषंगाने तो निर्णय आलेला आहे आणि हीच केस आपण या ठिकाणी डिटेल्स मध्ये अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत जेणेकरून तुमच्या ती लक्षात येईल. तर बघा, पूर्ण मुद्दा मी तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी समजून सांगणार आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या तो लक्षात येईल. आता बघा की केस काय आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की सुप्रीम कोर्टात केस गेलेली होती, तर आपण एक बघून घेऊया की आंध्र प्रदेश मधील एका गावात व्यक्ती ए आणि व्यक्ती बी असे दोन व्यक्ती आहेत. व्यक्ती ए हा मूळचा एससी समुदायातील आहे आणि त्याची जर कास्ट बघितली तर मदिगा कम्युनिटीचा तो आहे. आणि व्यक्ती बी याचं नाव आहे रेड्डी, ठीक आहे, आणि याचं नाव आहे चिंटाडा. पण हा जो व्यक्ती आहे हा 10 वर्षापूर्वी धर्मांतरित झालेला आहे. त्यांनी ख्रिश्चनिटीला फॉलो केलेला आहे आणि तो ते ख्रिश्चनिटी नुसार जगत आलेला आहे. एक दिवस काय होतं, या दोघांचे भांडण होतात, दोघांमध्ये वाद होतात आणि ही केस कुठे जाते? पोलीस स्टेशन मध्ये. येते लक्षामध्ये? केस पोलीस स्टेशनला गेली. व्यक्ती ए नी व्यक्ती बी वर SC/ST ऍक्ट अंतर्गत, कुठला ऍक्ट? SC/ST ऍक्ट 1989, ज्याला आपण अॅट्रॉसिटीचा ऍक्ट म्हणतो, त्या कायद्या अंतर्गत यावर व्यक्ती बी वर गुन्हा दाखल होतो. इथपर्यंत कळलं आपल्याला. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होतं, त्याची इन्क्वायरी होते आणि ती केस जाते तिथल्या हायकोर्टामध्ये. येते लक्षात? हायकोर्टमध्ये गेल्यानंतर इथे दोन पार्टी आपल्याकडे आहे. जो ए आहे हा पिटिशनर आहे आणि जो व्यक्ती बी आहे तो अॅक्युज्ड आहे. त्याला आपण अॅक्युज्ड पर्सन म्हणूया आणि हा पिटिशनर, ठीक आहे. मग हा इथे तर्क काय देतो की माझ्याकडे एससी समुदायाचं सर्टिफिकेट आहे. काय आहे? प्रमाणपत्र म्हणू आपण. हा म्हणतो की माझ्याकडे एससीचं प्रमाणपत्र असल्यामुळे त्या कायद्याअंतर्गत मी व्यक्ती बी वर आरोप टाकलेला आहे किंवा केस फाईल केलेली आहे. पण इथे व्यक्ती बीचं काय म्हणणं पडतं की हा जो व्यक्ती ए आहे तो 10 वर्षापासून काय आहे? 10 वर्षापासून तो ख्रिश्चनिटीला फॉलो करत आहे, म्हणजे दुसऱ्या धर्माला फॉलो करत आहे. सो त्यामुळे काय होणार आहे की हा SC/STचा जो कायदा आहे तो माझ्यावर लागू होणार नाही. कुठला? SC/STचा जो कायदा आहे तो माझ्यावर लागू होणार नाही, हा तिथे तर्क गेलेला आहे. कुठे? हायकोर्टामध्ये. आणि हायकोर्टाचा निर्णय येतो व्यक्ती बीच्या पक्षामध्ये. इथपर्यंत समजलं? पुढे बघा, केस बघून घेऊया आता. पुढे काय आहे की पास्टर चित्तांडा आनंद पॉल, पास्टर म्हणजे हा तिथला पाद्री, म्हणजे जो ख्रिश्चन धर्माचा धर्मोपदेशक असतो तो, आणि हे स्टेट ऑफ आंध्र प्रदेशमध्ये. कारण हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो व्यक्ती बीच्या पक्षामध्ये आल्यामुळं हे केस कुठे गेलेली आहे? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये गेलेली आहे. कळले इथपर्यंत? व्यवस्थित समजून घेऊया. आता ही सुप्रीम कोर्टामध्ये केस कशी गेली, तर आर्टिकल 136 हे आपल्या संविधानात दिलेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला SLP स्पेशल लिव्ह पिटिशन तिथे दाखल करता येते सुप्रीम कोर्टामध्ये. जर खालच्या कोर्टाचा जर निर्णय मान्य नसेल तर त्या विरोधात आपल्याला केस दाखल करता येते आणि हीच केस सुप्रीम कोर्टात गेलेली आहे आणि जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. इथपर्यंत लक्षात आलं? आता पुढे बघा, ही केस आपल्याला समजली. पुढे बघा,
ही केस जरी वैयक्तिक असल्यामुळे त्याला आता घटनात्मक बाबी त्याचं संविधानिक अनुषंगानं ही केस का महत्वाची हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून नेमका इश्यू काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. बघा, आता एखादी व्यक्ती शेड्यूल कास्ट असेल आणि ती दुसऱ्या धर्मात कन्वर्ट झाली तर तिला एससी चे कायदेशीर हक्क किंवा घटनात्मक हक्क जे की रिझर्वेशन आपल्याला त्या ठिकाणी माहित आहे ते त्याला त्याचं संरक्षण प्राप्त होईल का, आणि म्हणून ही केस पॉलिटिक्सच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरते. लक्षात येत आहे संबंध आता इथे कुठे आलेला आहे, ही महत्वाची काय, ही घटनात्मक बाब म्हणून आपल्याला समजून घेणं का महत्वाचं आहे, एवढं आपल्याला समजलं. आता रिझर्वेशन साठी रिलेटेड जे काही कलम आहे हे आपल्याला इथे दिसून येतात. आर्टिकल 341 मध्ये काय आहे की सर्वप्रथम तर शेड्यूल कास्ट कोण आहे याची ही एक यादी आणि या संबंधित कोण निर्णय घेऊ शकतो या संबंधितचा आर्टिकल 341 आहे. हे आधी आर्टिकल समजून घ्या म्हणजे जेणेकरून केस तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजायला येईल. आणि याची जे पॉवर आहे ती कुणाला दिलेली आहे, प्रेसिडेंटला म्हणजेच अर्थात भारताच्या राष्ट्रपतीला, आणि त्यानुसार ते एक ऑर्डर काढत असतात. एवढं समजलं. आता आर्टिकल 15(4) काय सांगतं की शैक्षणिक जे रिझर्वेशन आहे म्हणजे एज्युकेशन मध्ये जे रिझर्वेशन आहे ते आर्टिकल 15(4) मध्ये आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर आर्टिकल 16 सबकलम 4 मध्ये काय आहे की जॉब मध्ये रिझर्वेशन, सार्वजनिक नोकरीमध्ये समानतेची संधी, आणि त्याला हे एक्सेप्शन आहे की जिथे रिझर्वेशन मिळतं. आणि आर्टिकल 17 काय सांगतं की ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी, ज्या अंतर्गत हा एससी एसटी ऍक्ट जो आहे म्हणजेच अर्थात ॲट्रॉसिटीचा ऍक्ट कायदा पारित झालेला होता. सो हे जे सर्व संरक्षण आहे ते घटनात्मक संरक्षण प्राप्त झालेले आहे. इतकं समजलं. पुढे बघा, कायदेशीर संरक्षण काय, तोच एससी एसटी ऍक्ट, ज्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, मारहाण किंवा धमकी देणे, जमीन बळकावणे आणि सामाजिक बहिष्कार टाकणे हे सर्व कायदेशीर संरक्षण म्हणजेच ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत तिथे त्याला संरक्षण प्राप्त होतं. आणि नेमका इश्यू हाच आहे की इथून पुढे धर्मांतरित झालेल्या व्यक्तींना, बघा इथे अजून महत्वाचा मुद्दा डिस्कस करायचा आहे पण आधी इतकं समजून घ्या की धर्मांतरित झालेल्या एससींना हे संरक्षण प्राप्त होणार आहे का, इथपर्यंत कळलं. पुढे बघा, पुढे काय आहे. आता कायदा काय सांगतो, जो आपल्याकडे कायदा आहे घटनात्मक कायदा आहे तो काय सांगतो हे व्यवस्थित समजून घ्या. जसं मागेच मी आता तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 341 अंतर्गत कुठल्या जाती, एससी समुदाय, एससी हा समुदाय आहे तो एक काय आहे, प्रवर्ग आहे, येते लक्षामध्ये. आणि त्या अंतर्गत प्रेसिडेंट काय करत असतात, एक घटनात्मक आदेश काढत असतात. कुठला, घटनात्मक आदेश, ज्याला आपण ऑर्डर म्हणतो, आणि तो 1950 चा आदेश निघालेला आहे. हे इथे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. 1950 चा ऑर्डर काय सांगतो, आदेश काय सांगतो की हे जे एससी स्टेटस आहे, हा ऑर्डर काय सांगतो की तुम्ही एससी म्हणजे एससी कोण आहात आणि कशा आहात हाच तो ऑर्डर सांगतो. तर तो एससी स्टेटस तुम्हाला कधी मिळतं की जर तुम्ही हिंदू, सिख आणि जर बुद्धिस्ट असाल, म्हणजे तुमचा धर्म जर हिंदू, सिख आणि बुद्धिस्ट असेल आणि तुमचा प्रवर्ग एससी असेल तर त्याच बाबतीत तुम्हाला हे संरक्षण घटनात्मक असो की कायदेशीर असो हे संरक्षण तेव्हाच प्राप्त होतं. इथे या फक्त 3च बाबी त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे आणि इथेच हा खास मुद्दा आहे जो व्यक्ती बीच्या पक्षामध्ये गेलेला आहे आणि जो की सुप्रीम कोर्टने हायकोर्टच्या फैसल्याला व्हॅलिड ठेवलेला आहे. येते लक्षामध्ये. सो मग आता ह्या 3च लोकांना का प्राप्त होतं हा एक महत्वाचा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आलेला असेल. तर बघा याचा जो बेसिस आहे तो आहे कास्ट. इथे जे कास्ट सिस्टम जो आपल्याकडे आहे तो फक्त या 3 धर्मामध्ये पाहायला मिळतो. इथे लक्षामध्ये. आणि ख्रिश्चन असो किंवा मुस्लिम असो किंवा इतर असो त्या धर्मामध्ये ही कास्ट सिस्टीम फॉलो होत नाही. कास्ट सिस्टम नॉट फॉलो कोणामध्ये, बाकी धर्मामध्ये, या 3 धर्मा व्यतिरिक्त. आणि म्हणून हे 3 धर्म यामध्ये काय केलेले आहे, मेन्शन करण्यात आलेले आहे या ऑर्डर नुसार. कळले इथपर्यंत.
आता बघा की स्टार्टिंगला काय होतं की आधी फक्त हिंदू धर्मातील लोकांनाच एससी दर्जा प्राप्त होता. मग 1956ला शीख धर्म सुद्धा त्यामध्ये काय केलं, त्याला ऍड करण्यात आलं, त्याला मान्यता त्या ठिकाणी मिळाली. आणि जेव्हा मग डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर केलं 1956ला, बरोबर, आणि त्यानंतर जे काही एससी समुदायातील आहे काही लोक कन्वर्ट झाले, ज्यांना मग नवबौद्ध म्हणण्यात आलेलं. येते लक्षात. सो नवबौद्ध मध्ये सुद्धा कास्ट सिस्टम तर म्हणजे लागू आहेच किंवा फॉलो करतातच. त्यामुळे हे 3 धर्म या ठिकाणी ठेवण्यात आले आणि बाकी धर्मांना त्या ठिकाणी स्थान नाही. आणि म्हणून जर तुम्ही फक्त या धर्मातून जर असाल तर तुम्हाला एससीचं जे संरक्षण आहे ते प्राप्त होणार आहे या 3 धर्मासाठी. आय अगेन रिपीट, हे खूप महत्वाचं आहे. फक्त या 3 धर्मासाठीच ते एससीचं संरक्षण प्राप्त होणार आहे. पण या व्यतिरिक्त जर इतर कुठले धर्म असतील, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल किंवा इतर कुठले असतील, त्यांना इथून हे संरक्षण मिळणार नाही. आणि हाच सुप्रीम कोर्टाचा फैसला त्या ठिकाणी आलेला आहे. कन्फ्युजन करून घेऊ नका. तुम्ही जर या धर्माला फॉलो करत असाल, हा धर्म जर तुमचा असेल तर आणि तरच तुम्हाला ते संरक्षण प्राप्त होणार आहे. येतंय लक्षात. पुढे बघा आता सुप्रीम कोर्टने त्या ठिकाणी काय स्पष्ट केलं, जसं की मी सांगितलं की हायकोर्टाने जो निर्णय दिला त्यालाच त्यांनी अपहेल केलेला आहे, कायम ठेवलेला आहे. पण सुप्रीम कोर्ट कारण सुप्रीम असल्यामुळे आता यानंतर त्यावरती कुठलंही न्यायालय आपल्याकडे नाही, म्हणून हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे महत्वाचा ठरतो. आता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने काय सांगितलं एकदा बघून घ्या की कन्व्हर्जन झालं की तुमचं एससी स्टेटस लगेच संपतं. हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्या 3 धर्माव्यतिरिक्त जर तुम्ही इतर धर्मात कन्वर्ट झाला की तुमचं एससी स्टेटस लगेच थांबतं आणि तुम्हाला मिळणारं जे संरक्षण आहे ते इथून यापुढे मिळणार नाही. येतंय लक्षात. आणि हा जो नियम आहे तो ऍब्सोल्यूट आहे. आता ऍब्सोल्यूट असणं म्हणजे याचा अर्थ काय की तो पूर्णत्वास नेणारा आहे, त्याला कुठलंही एक्सेप्शन नाही. त्याला कुठलंही एक्सेप्शन नाही. म्हणजेच काय की तुम्ही जर दुसऱ्या धर्मात गेलात तर तुमची एससी आयडेंटिटी कायदेशीर दृष्ट्या संपली. येतंय लक्षात. सो हा काय आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आय होप की तुम्हाला म्हणजे इझी वेनी हा मुद्दा लक्षात आलेला असेल, समजला असेल. सुप्रीम कोर्टाने जजमेंट मध्ये काय म्हणलेलं आहे. बेंच होती जस्टिस पी.के. मिश्रा आणि जस्टिस पी.के. मनमोहन यांचं 2 जज ची बेंच होती. आता बघा त्यांनी काय म्हटलं, द कोर्ट एम्फॅसिस दॅट दिस पोझिशन इज क्लिअरली एस्टॅब्लिश्ड अंडर द कॉन्स्टिट्यूशन दॅट इज शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950, जो 1950 ला काढण्यात आलेला होता. राष्ट्रपतीद्वारे तो ऑर्डर काढण्यात येतो. आणि त्याचा जो क्लॉज 3 आहे त्या क्लॉज 3 मध्ये काय म्हटलेलं आहे, जे मी तुम्हाला 3 धर्म सांगितले, हिंदू, सिख आणि बुद्धिस्ट, हे त्या धर्मामध्ये ह्या क्लॉज मध्ये मेन्शन केलेला आहे. आणि हा ऑर्डर जो आहे जो ऍब्सोल्यूट आहे, जो मी तुम्हाला सांगितलं, त्याला कुठलंही एक्सेप्शन नाही. फक्त आणि फक्त ते 3च धर्म त्या ठिकाणी असायला पाहिजे. दॅट एनी पर्सन हू प्रोफेसेस अ रिलीजन अदर दॅन Hinduism, Sikhism and Buddhism ceases to qualify as a member of scheduled caste irrespective of their birth. आता काय आहे की आपल्याला धर्म बदलवता येतो पण आपल्याला जात बदलवता येत नाही. येते लक्षात. धर्म मग आपला जेव्हा जन्म होतो तर आपण कुठल्या ना कुठल्या पर्टिक्युलर जातीमध्ये जन्माला येतो. सो त्यामुळे इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर बर्थ म्हटलेला आहे. तुम्ही धर्म बदलवला मग तुमचा जन्म जरी कुठल्याही जातीत झालेला असेल, म्हणजे एससी जातीत जरी झालेला असेल, पण तुम्ही फक्त याच रिलीजन पुरते मर्यादित आहात एससीचं स्टेटस घेण्याकरता. समजलं. आय होप ही गोष्ट तुम्हाला क्लिअरली समजली असेल. आता पुढे बघा की इथे ह्या पब्लिक प्लॅटफॉर्मला हा इश्यू का आलेला आहे, हा इश्यू का महत्वाचा आहे. जसं की मी म्हटलं की तुम्हाला तुमचा जन्म होत असेल तर एकाच जातीत तुम्ही जन्माला याल, पण तुम्हाला धर्म बदलवता येते, जात बदलवता येत नाही. आणि म्हणूनच हा इथे इश्यू तयार होतो. लक्षात घ्या. कायद्याचा दृष्टिकोन काय सांगतो म्हणजे की लीगल व्ह्यूज आपल्या ठिकाणी या ठिकाणी काय आहे की एससी स्टेटस हे धर्माशी जोडलं जाणारं स्टेटस आहे. धर्माशी जे ते 3 धर्म मी तुम्हाला सांगितले आणि त्यामुळे धर्म बदलला, त्या 3 धर्माच्या व्यतिरिक्त तुम्ही धर्म बदलला
तर तुमचं स्टेटस संपलं. ही कायद्याची भाषा आहे, ही कायद्याची चौकट आहे, ही घटनात्मक चौकट आहे. म्हणून याला याला काय म्हणतात? लीगल बॅकिंग. काय म्हणतात याला? लीगल बॅकिंग. म्हणजे कायद्याचं बॅकिंग आलेलं आहे त्याला, त्याच अनुषंगाने हा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. आता दुसरा बघा, पण याला अपोज करणारा किंवा याला जे वर्सेस मध्ये येणारा आहे, कुठला मुद्दा आहे? सामाजिक वास्तव, म्हणजे की ग्राउंड रियालिटी काय आहे. जरी मी माझा धर्म बदलला असेल तरी माझ्यासोबत होणारा अन्याय थांबतो का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच आपल्याला विचार करायचा आहे दोन्ही अँगलनी, सोसायटीच्या अँगलनी आणि कायदेशीर बाजूने. समज, कारण कन्व्हर्शन जरी झालं तरी तुमचं कास्ट डिस्क्रिमिनेशन म्हणजे जातीच्या नावावर अत्याचार हा थांबत नाही. शिवाय त्याला तुम्ही जर कन्वर्ट झाला तर त्याला 10 वर्ष आहे की 5 वर्ष आहे की 3 वर्ष आहे की 2 वर्ष आहे. सपोज जर मी आज कन्वर्ट झालो तर त्याच्यासाठी मग ते डॉक्युमेंट्स मागतील की डॉक्युमेंट्स व्हॅलिड असतील. नेमकं ते ठरवणार कसं की मी कन्वर्ट झालो की नाही झालो? जर मी मनातून मानतो की कायदेशीर मानतो, मग याला इम्प्लिमेंटेशन आपण कुठल्या पद्धतीत करणार आहोत? मला जर एखादा दुसऱ्या धर्माची फिलॉसॉफी आवडत असेल आणि मी त्याला जर फॉलो करत असेल, पण माझ्यासोबत होणारा अन्याय ॲज एससी म्हणून जर थांबत नसेल, तर मग हा मुद्दा इथे आपल्यासाठी एक सामाजिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. समजलं? इथेच हा मूळ संघर्ष या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि म्हणून हा इश्यू इथे तयार होतो. शिवाय आपल्याकडे भारतीय राज्य घटनेमध्ये भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे आणि त्याच मध्ये आर्टिकल 25 मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला विवेक स्वातंत्र्य तसेच धर्म स्वीकारणे, पाळणे आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. आणि हे फंडामेंटल राईट्स ज्याला आपण म्हणतो, हे हायली इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचे आहे व्यक्तीच्या जगण्यासाठी, भारतीय दृष्टिकोनातून, भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून. आणि मग हे इतके महत्वाचे फंडामेंटल राईट्स मध्ये आपल्याला हा जर अधिकार मिळाला असेल, तर मग हा जो अधिकार आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनातून कॉन्फ्लिक्ट होतो का? त्यामध्ये संघर्ष निर्माण करतो का? जर मला जर विवेक स्वातंत्र्य असेल कुठलाही धर्म फॉलो करायचा, पाळण्याचा, आणि लीगल बॅकिंग इथे म्हणतात की तुम्ही संपवता, सो यामध्ये संघर्ष तयार होतो. तरी त्यांनी म्हटलेलं असेल की हे जे रिझर्वेशन असू दे किंवा कायद्याचं लीगल बॅकिंग असू दे, याला आपण काय म्हणतो? याला सामाजिक भागीदारीमध्ये त्याला प्राधान्य देण्यात येतं. रिझर्वेशन म्हणजे काय? तो प्राधान्यक्रम आहे त्यांना अलॉट केलेला. सो तो जरी कंप्लीट नसला, काय म्हणता येईल? कंप्लीट कुठल्या अर्थाने? की ते रिझर्वेशन कधीही संपवता येतं, ते मूळ घटनेमध्ये म्हणजे राहीलच असं नाही. तर त्यामुळे ते संपवू शकतं, पण हा आर्टिकल 25 संपवू शकत नाही, कारण हा बेसिक आहे, हे फंडामेंटल आहे, हे महत्वाचं आहे, हे मूलभूत आहे आणि हाच संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता पुढे बघा, तुमच्या डोक्यात अजून एक प्रश्न आला असेल की जर SC/ST ऍक्ट जो आहे 1989 चा, मग काय हा कायदा एसटी समुदायासाठी लागू होतो का? कारण जी केस आपण बघितलेली आहे ती याच कायद्याअंतर्गत गेलेली आहे आणि या कायद्याचं पूर्ण नाव काय की SC/ST ऍक्ट, ज्याला की अॅट्रॉसिटी म्हणतो. तर मग हा एसटी समुदायासाठी लागू होईल का? तर याचं उत्तर निश्चितच नाही. याचं कारण समजून घ्या. हा नियम फक्त एससी साठीच लागू आहे का? कारण जे आपण बोलत आलेलो आहे, वारंवार सांगत आलेलो आहे की एससी स्टेटस हे धर्माशी जोडलेलं आहे, पण एसटी स्टेटस जे आहे ते डिपेंड नाही धर्मावरती, ते डिपेंड नाही धर्मावरती. मग ते डिपेंड कुठे आहे? तर ते आहे ट्राईब वरती, कम्युनिटीवरती, तुमच्या परंपरेवरती, त्यांच्या रूढीवरती. जे एसटी लोकांची जी जगण्याची पद्धत आहे ते कम्युनिटी बेस्ड आहे, ते प्रवाहाच्या बाहेर वेगळ्याने राहिलेले आहे, ते कम्युनिटी म्हणून राहिलेले आहे, येते लक्षामध्ये, ते ट्राईब बनून राहिलेले आहे, ते कास्ट सिस्टम मध्ये त्यांचा
काय म्हणता येईल, त्यांची ठेवण ती कास्ट सिस्टीम मध्ये येत नाही, म्हणून हा कायदा फक्त एससी समुदायासाठी लागू आहे, स्पेशली त्या 3 धर्माला सोडून. येतंय लक्षामध्ये. सो हा कम्प्लिटली मुद्दा या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आय होप की तुमच्या लक्षात हा इश्यू आलेला असेल. म्हणजे कुठल्या व्यक्तीला इथून कायदेशीर संरक्षण, घटनात्मक संरक्षण कुणाला मिळणार आहे, कुठल्या एससींना मिळणार आहे आणि कोणाला ते मिळणार नाही. तो निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यासाठी तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये तुमचे जे काही क्वेश्चन्स असेल ते तुम्ही कॉमेंट सेक्शनला टाकू शकता, तिथे चर्चा करू शकता. सो निश्चितच असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आणि सोप्या पद्धतीने आपण या कॉम्प्लेक्स इश्यूला समजून घेणार. थँक्यू.